वास्तविक परिस्थिती पाहता दिवाळीपूर्वी शेती आणि मजुरी तर दिवाळीनंतर आंध्र आणि तेलंगणा जाऊन मजुरी, कापूस वेचणी आणि ऊसतोड काम करणारे हे गाव. वर्षानुवर्षे हाच कित्ता गिरवत असताना याच गावातून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर तब्बल 20 MBBS आणि 8 BAMS डॉक्टर घडवीत परिसरात एक नवा आदर्श निर्माण केलाय. माझं नाव कल्याण कोणीबा बुलबुले. मुलाचं नाव आहे विकास कल्याण बुलबुले. पहिलं प्राथमिक शाळेमध्ये बोरवाडीत होता दुसरीपर्यंत. नंतर तिसरीला घोगरी ठिकाणी शिकायला गेला संस्थेमध्ये. मग त्यातून 10वी दारवा डिग्रस सांगवा तिथं काढली मुलानं. तिथं 85% मार्क भेटले 10वीला. आणि त्यातून मग नांदेडला 11वीला सायन्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. त्यातून मग तयारी आम्ही नेटची तयारी करायला मुलाला सांगितलं. कारण माझा एक भाऊ एक डॉक्टर आहे दिगंबर गंगाराम बुलबुले. त्याच्या मार्फत हे मार्गदर्शन दिल्यामुळं मुलगा हाय काय म्हणे इंग्लिशमध्ये पक्का. मी म्हणलं हाय म्हणलं. मग म्हणे त्याला कोर्स करायला लाव म्हणे. त्याच्या मार्फत मी भाऊच डॉक्टर असल्यामुळं भाऊ पडते त्याच्या मार्फत मार्गदर्शन दिल्यामुळे मी मुलाला ते निवड केली समजा. आता तयारी हो हो, कारण दुसऱ्यांचं मार्गदर्शन आहे समजा मुलाला. गावात बोला. गावातले मुलं जवळपास 20 काय 18 डॉक्टर आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा सुद्धा मुलाला भेटते. पैशाची अडचण असली तरी एकूण एकाला सहकार्य करू लागलेत. तेच आहे. तुम्ही काय करता? मी शेती करतो सर. किती शेती आहे तुम्हाला? शेती 3.5 एकर आहे. कोरडवाहू का? कोरडवाहू. आणि त्याच्यामध्ये कपास आहे सर. काय अपेक्षा आहे? मुलगा डॉक्टर होईल हो अशी अपेक्षा आहे सर. आई वडिलाचं पुढं चालून चांगलं होईल आणि दुसऱ्याचं पण त्याच्यापासून काहीतरी दुसऱ्याचं भलं होईल अशी एक अपेक्षा आहे. हो सर. कशामुळे वाढलंय? आता इथं बरेचसे जवळपास डॉक्टरच व्हायला तर मुली नर्सिंगमध्ये आता नर्सिंगचा कोर्स करायला मुली. जवळपास नर्सिंग आणि डॉक्टर. इंजिनियर आमच्या इथं कोणीच नाही. या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या यादोजी बालाजी भिसे हा प्रतिकूल परिस्थितीत 1ली ते 12वी पर्यंत आश्रमशाळेवर शिक्षण घेत पहिल्याच प्रयत्नात नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात MBBS ला लागलाय. यादोजी भिसे यांनी सर्वप्रथम नाशिक येथे MBBS ला प्रवेश घेत वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे. दरी खोऱ्यातील 2000 वस्तीचं आदिवासी गाव. आई वडिलांची रोज मजुरीसाठी परवड आणि 1 ते 1.5 एकर कोरडवाहू शेतीवर यादोजी भिसे यांचे वडील कुटुंबाचा रहाटगाडा अद्यापही चालवत आहेत. विद्यार्थी दशेपासूनच संघर्ष करण्याची सवय असणारा यादोजी अनेक आव्हानांना सामोरे जात आणि काहीतरी करण्याची प्रखर इच्छा ठेवत पुढे काळोख असतानाही मार्गक्रमण करीत राहिला व MBBS ला पात्र ठरलाय. माझं नाव बालाजी देवराव भिसे आहे. तालुका भोकर, जिल्हा नांदेड. बोरवाडी गाव आहे. गावात 2000 लोकसंख्या आमच्या आहे. गावातले माणसं आमच्यातले रोजमजुरी करतात. कोणी शेती करतात, कोणी ऊसतोडा जातात, कोणी कापूस वेचायचा रोजमजुरी करतात. पूर्ण आदिवासी गाव आहे. आमच्या गावात 16 विद्यार्थी MBBS ला लागले, 2 BAMS ला लागले. आता 16 आपल्या मुली कोर्स करायचा. 40 मुली हे करायचा काय आमच्या तर नर्सिंग कोर्स करायचा चालू आहे. नर्सिंगचा कोर्स नर्सिंग चालू आहे. किती मुली आहेत? 40 मुली. बाकी 17 का हात कर्मचारी आता आपल्या इंजिनियर नाही, एकही नाही नाव नाही. हेच करायला आपल्या नर्सिंग करताय? नर्सिंग करायला.
शिक्षक किती येतं? शिक्षक आता जवळपास 70 काय हजार नाव कर्मचारी समजा कोण्या कोण्या पदावर आहेत तेवढं माहित नाही आपल्याला. बरं. हा. त्या शिक्षक काही काय असतील आमचे शिक्षक गावात. 10 शिक्षक आहेत. कोणी चपराशी आहे, कोणी यांनी काय हात नावल्या खात्यात काय हात. पोलीस मध्ये हात 5-6 आमच्यातले कर्मचारी. गावातील लोक कोण कोण? कोणी ऊसतोडाच्या रोज मंजुरी, कोणी कापसाच्या आंध्रामध्ये असे काम करून भागायत समजा काम. मुला शिक्षण हे ते काम करून आमच्यात जास्त आहे. सगळं कोरडावी जमीन आहे आमच्यातली. काही पाण्याची व्यवस्था नाही, काही नाही. तुम्हाला किती जमीन आहे? आम्हाला किती 2-2.5 एकर आहे सर. आम्ही बी कामच करून खातो. आणि हे टेंटाचा व्यवसाय आहे. बरं. तुमचा मुलगा केव्हा? वर चालू आहे. हा? तिसरं वर चालू आहे. काय नाव मुलाचं? बालाजी यादवजी भिशी. बर. कुठं म्हणले? नाशिकला लागले. तो म्हणजे काय करतो? MBBS करतो? MBBS. शिक्षण कुठं कुठं झालं? आमचं मुलाचं शिक्षण झालं सीताकांडला सर. हा. आश्रम आपल्या शाळावर. मग त्याच्यानंतर 5वी पासून झाले सीताकांडला. त्याच्यानंतर अमरावती चिखलदऱ्याला तिथं झाली 12वी. 12वी तिथं झालं. मग नंतर क्लास नांदेडला लागलो आम्ही. नीटचे क्लासेस? आणि रेटचे क्लास नांदेडला लागले. मग तिथं पण चांगलं मार्गदर्शन भेटलं. हो. मग ते नाशिकला. कुठं लागला? नाशिकला लागला आमचा मुलगा. आता किती कोणतं वर्ष? तिसरं काय म्हणतात ते तेवढं MBBS ला. MBBS ला. हो. का- आता काय ना चांगलं आता चांगलंच म्हणाले. काय किती मुलं आहेत तुम्हाला? 3 मुलं आता. बर. काय सेवा करा फायती सहजा जावाल्याची गावातल्या माणसाच्यातल्या काहीतरी समस्या मानल्या तर गावातील लोकांची सेवा करायला पाहिजे. सेवा करा पाहिजे समजा. यादवजी यांचे आई वडील शेतमजूर असून त्यांचे प्राथमिक शिक्षण भोकर येथील आश्रमशाळेत झाले असून पुढील माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण अमरावती येथे झाले. आदिवासी बहुल असणाऱ्या बोरवाडीच्या कुंदनांच्या घरात देशाचे भविष्य घडविणारे डॉक्टर घडले आहेत. बोरवाडीतील जंगली झुरपाडीची कुडाची घरं पाहून खरंच हे डॉक्टरांचं गाव आहे का असा प्रश्न पडला तर नवल नाही. पण आई वडिलांचे परिश्रम लक्षात ठेवून त्यांच्या कष्टाचं चीज करीत येथील मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. बालाजी भिशी आहे. बर. तुमच्या मुलाचं नाव काय? भिशी आहे. काय नाव आहे? यादवजी बालाजी भिशी. काय भावना आहे? बोला. काय साहेब आम्हाला काय भेटत नसं. काम करायचं, चाराला जायचं, डिखाला जायचं, पानं आणायचे. सीताखंडच्या माळामध्ये आम्ही 4 दिवस खरडेला राहिल्या होत्या साहेब. दोघांवर राबाय कुच राहिल्या होत्या. माळात कोणी नव्हतं. काम करून शाळा शिकवली लेकरायला. सीताखंडच्या शाळेत होता लेकरू. मग तेथून चिखलदऱ्याला गेलं. चिखलदऱ्याच्या शाळेवर 12वी काढली. 12वी काढून MBBS ला लागायचं म्हणून त्यानं नेटची परीक्षेची तयारी केली. तयारी करून पैसे भरले आम्ही. 2 वर्ष भरले. लॉकडाऊन बंदी. लातूरला होतं मग वर्ग. बिस्किट खाऊन राहिलं. मी नागपूरला कापस यायला होतो. पण त्यात फोन आला की लेकरू बिस्किट खाऊन राहिलं म्हणून मला रात्रभर झोप आली नाही. लढायला आलं साहेब लॉकडाऊन पडल्यावर. मग चुलत देरा नोकरीला आहे ते बाई. त्याची गाडी होती. चुलत देरानं जाऊन माझ्या रातोरात माझ्या लेकराला आणलं. पुन्हा अजून पैसे भरले नांदेडला. तिथं मग पास झालं. मग लेकरू MBBS ला लागलं. आम्ही चारा केले, डिक केला, पानं केले, मंजोरीला जायचं, खरड्याचे काम करायचे, असं सगळं काम केलं आम्ही. आताही काही लोक चार जर केले तर कुठून भरडून त्याला किलोभर बिया झाला तर 1000 रुपये भेटतात. पानं केले तर आता पहिला रुपयाला कटा होता, आता 2 रुपयाला 3 रुपयाला घ्यायलेत. असं काम करायचं आमच्या गावातले लोक. माळात गेल्या तर माळात जातात, रोजाने घेतात कापसेचा जातात, कोणी उसाला जातात, असं जातात. हे उपकार डॉक्टर साहेबाचे हातात, आंबेडकर साहेबाचे. काय सांगणार इतर मुलं? आता काय नाही, गावातल्या लोकांची सेवा करायची सांगायचं. सगळ्याला बापास घेऊन चालवा, त्या दुसऱ्या मुलाला शिक्षण द्या,
असं मोरी मोरी सगळ्या लेकराला न्या असं म्हणून सांगायचं. बाबासाहेब हात म्हणून आदिवासीची कशी तरी शान आहे. बाबासाहेब नसले असले तर आदिवासीचं काय राहत नव्हते. सगळे लोक आम्हाला खाऊन घेत होते आदिवासीला. काय होत होतं की काय नाही की बाबासाहेबाचे पाठिंबा आपणाला आहे म्हणून आपण चांगले आहात. एवढंच नाही तर गावात 20 MBBS डॉक्टर, 8 जणांचा यंदाही MBBS ला प्रवेश, 40 विद्यार्थिनी नर्सिंग, 3 BDS, 2 BAMS, 8 डॉक्टर प्रत्यक्ष सेवेत. गावात तब्बल 80 शासकीय कर्मचारी आहेत. या गावातील पहिले डॉक्टर शिवाजीराव खंदारे, जे सध्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून ग्रामीण रुग्णालयात मांडवी येथे कार्यरत आहेत. यादोजी बालाजी भिसे, राहणार बोरवाडी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. माझं मी सध्याला MBBS सेकंड इयरला आहे. SMBT मेडिकल कॉलेज नाशिकला आहे. आता म्हणजे सेकंड इयरचे जे एक्झाम आहेत ते झालेले आहेत. थेरीचे एक्झाम झालेले आहे आणि प्रॅक्टिकलचे एक्झाम बाकी आहेत. माझं प्राथमिक शिक्षण हे श्री संत गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा सीताखंड येथे झालेलं आहे. 1ली ते 5वीपर्यंत मी सीताखंडला होतो. त्यानंतर एकलव्यची एक्झाम असते, जशी 9वीची असते तशी असते एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलची एक्झाम. तिथं त्याच्यानंतर मी पेपर दिला होता 6वीसाठी. तर माझं तिथं नंबर लागला एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल चिखलदरा. त्यानंतर मी 6वी ते 12वीचं शिक्षण तिथं केलं चिखलदऱ्याला, जिल्हा अमरावती. मला तिथं म्हणजे एकलव्यचे शिक्षण म्हणजे एकलव्यची एक्झाम देण्यासाठी मला खूप मास्तरांनी म्हणजे शिक्षकांनी मला प्रोत्साहन केलं किंवा मदत केली. त्याच्यामध्ये इल्मी सर झाले, त्याच्यानंतर मग शिर्षे सर झाले, यांनी मदत केली. त्यानंतर माझं 6वी ते 12वीचं शिक्षण हे एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल चिखलदरा जिल्हा अमरावतीत झालेलं आहे. 12वीपर्यंत माझं सायन्स होतं, 11वी-12वी सायन्स होतं. त्यानंतर माझं PCB मॅथ ग्रुप पण होता. त्यानंतर मला 12वीपर्यंत जवळपास म्हणजे नीटबद्दल माहिती नव्हती. म्हणजे आमचं कसं शाळा थोडंसं आउटसाईडला असल्यामुळं आम्हाला तिथलं म्हणजे बाहेरच्या वातावरणाशी आमचं तेवढं घेणं देणं नव्हतं. कॉम्पिटिशन नव्हती, तेवढी स्पर्धा नव्हती. फक्त स्पर्धा आमच्या शाळेत राहायची. त्यामुळं आम्हाला बाहेरचं शिक्षण म्हणजे बाहेरची तेवढी आम्हाला स्पर्धेत जाणीव नव्हती. त्याच्यानंतर मग आम्ही 12वीनंतर आम्ही दिली होती, CET पण दिली होती आणि नीट पण दिली होती. पण आम्हाला म्हणजे त्यावेळेस तेवढं वातावरणात नसल्यामुळं आम्हाला तेवढं म्हणजे माहिती नसल्यामुळं आम्हाला तेवढी तयारी नव्हती आमची. 12वी झाल्यानंतर मी म्हणजे प्रत्येकाला एक पर्याय असते की बाबा 12वी झाल्यानंतर काय करायचं. पण माझ्याकडं म्हणजे माझे जे सिनियर होते त्यांच्याकडून मला माहीत होती की बा नीटची तयारी करायची असते. नीटची तयारी झाल्यानंतर डॉक्टर होते. आणि आता नीटची तयारी करायची म्हणलं तर जवळपास खर्च भरपूर येतो. क्लासेस करायला, हे करायला, ते करायला, राहण्याचा खर्च. माझे सिनियरनं काही जण मदत केली आणि त्यांनी सांगितलं बा तू नांदेडला क्लास कर. नंतर मी नांदेडला क्लास करायची तयारी होती. पण आता कसं घरचे पैसे थोडी अशी म्हणजे बरोबर नव्हती, पण तेवढे पैसे नव्हते त्यावेळेस. म्हणजे जवळपास एका विषयाला 25,000च्या आसपास फी होती. 3 वर्षाचं मला तर 75,000. आपलं उत्पन्न तेवढं नाही तर आपण 75,000 कसं करू. पण नंतर मग माझा विचार झाला होता की बा काय करायचं. त्याच्यानंतर मग म्हणजे जे चुलते आहेत बबन नागराव भिसे, नंतर मग सुनील खुपसे यांनी मग मला म्हणजे प्रोत्साहन केलं बा तू कर, काही करून कर, आपण बघूत कशा तरी पैशाचं. नंतर मग घरच्यांनी एकूण तिकून पैसे गोळा केले आणि मला 12वीच्या नंतर नीटसाठी नांदेडला पाठवलं. 12वीच्या नंतर आमचं म्हणजे पहिले तेवढं कॉन्टॅक्ट नव्हता. आता नांदेडला जे मुलं असतात ते पहिलेपासून 10वीपासून काही जण तयारी करत असतात नीटचे वगैरे. आमची तेवढी परिस्थिती नव्हती आणि आम्हाला तेवढं म्हणजे स्पर्धेबद्दल माहीत नसल्यामुळं आम्ही त्यात मागं पडलो. म्हणजे दुसरी मुलं आता कोणत्या एखाद्या टीचरनं जर काही विचारलं क्वेश्चन वगैरे तर ते पटापट आन्सर द्यायचे. पण आमचं कसं राहायचं, आता आम्हाला याचं पण आपण खेडेगावातले मुलं त्याच्यामध्ये आपल्याला निवडणं नसतो. म्हणजे आपल्याला तेवढं माहीत नसते ना, आपल्यामध्ये कोणा कॉन्फिडन्स पण नसतो का बोलायचा, कसं बोलायचं काय नाही. तेवढे स्टेज डेअरिंग पण नव्हते. त्यामुळं मग म्हणजे त्यात मग आता आत्मविश्वास घसरत गेला. म्हणजे 12वी झाल्यानंतर पहिल्या प्रथममध्ये मला नीटला कमी मार्क आले आणि मला म्हणजे काहीच नाही भेटलं, खूप कमी मार्क आले होते क्लास करून पण. त्याच्यानंतर मग घरच्याला मी पुन्हा मग विचार केला की बाबा आता पुन्हा कशाला करायचं, कशाला ॲडमिशन घेऊन टाकायचं असं विचार केला होता. नंतर BSCचाच माझा प्लॅन होता की बाबा BSc करावं काहीतरी करावं. पण घरच्यांना अजून पुन्हा एकदा प्रयत्न कर म्हणले, तू टेन्शन घेऊ कशायचं, आम्ही करतो काहीतरी. नंतर मग पुन्हा मी केली तयारी. पुन्हा मी लातूरला गेलो क्लास लावले. पण त्यावर्षी कोरोना आला, कोरोनामध्ये लॉकडाऊन पडलं. त्याच्यानंतर मग पुन्हा पेपरच्या टायमाला घरी यायला लागलं. घरी काय म्हणजे आता घरची आपली तेवढी परिस्थिती नसते, अभ्यासाचं वातावरण पण नसते आणि झाला नाही अभ्यास. पण त्यावेळेस पण माझं मग कमीच मार्क आले त्यावेळेस लॉकडाऊन असल्यामुळं. तो अभ्यास झाला नाही. नंतर मग ते एक्झामचं पण थोडंसं इकडे तिकडे होतं डेट कधी. तुमचा जे आत्मप्रवास इथपर्यंत झाला
पहिली गोष्ट तर माझा जो प्रवास आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे झालेला आहे. आणि नंतर दुसरी गोष्ट जी म्हणजे आता मला प्रोत्साहन जे भेटलं म्हणजे मला काहीतरी बनायचं, मला डॉक्टर बनायचं, ते माझ्या घरच्यामुळे भेटलेलं आहे. माझी जी परिस्थिती होती किंवा आईवडिलाची जी मेहनत होती ते परिश्रम करायचे. आमच्या घरी शेती नाही, शेती म्हणजे खूप कमी आहे, 1-2 एकर आहे, ती पण कोरडवाहू, म्हणजे पाऊस पडला तर पिकते नाहीतर काही नाही, असंच म्हणजे वरच्या पावसावर सगळं अवलंबून असते. घरचे सगळे कामं करायचे बाहेरचे, म्हणजे कधी पाण्याला जाणं, कधी डिंकाला जाणं, कधी कोणते सगळे कामं केलेले आहेत घरच्यांनी, सगळी कामं करून लागलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता मी घरचा सर्वात मोठा मुलगा, त्यामुळे माझ्यावर असं स्वतःला वाटत होतं बाबा घरच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता आपलं वय झालेलं आहे, घरचे पण किती मेहनत करणार आहेत. त्यानंतर मग असं वाटलं बाबा काहीतरी दुसरा ऑप्शन बघा पाहिजे. त्यानंतर मग अशाच पोस्टामध्ये जागा निघल्या होत्या 10वीच्या बेसवर. नंतर मी पोस्टामध्ये टाकून दिला होता फॉर्म, म्हणजे इकडे निश्चित पण तयारी होती माझी सुरू. आणि त्यानंतर नंतर मग अशी विचार केली ती आता नाही, आता क्लास वगैरे नाही करायचे, मग आता सेल्फ वर्क करायची. मग सेल्फ वर्क करायची कुठं तर नांदेडला रूम करून, मग ते पण नाही परवडण्यासारखं नव्हतं. मग त्यानंतर आमचे काका आहेत बबन भिसे म्हणून, ते नोकरीला आहेत मालवणला. मग त्यांनी बोलून घेतलं त्यांच्याकडं आणि त्यांनी मग सांगितलं बा तू टेन्शन नको, तू अभ्यास कर, जेवण फिरून आम्ही बंद राहतो, तू फक्त अभ्यासावर फोकस कर. त्यांनी मला हेल्प केली. त्याच्यानंतर मग पेपर झाला नीटचा, मला मार्क आले होते बऱ्यापैकी, लागासारखी पण होते. पण त्यानंतर मग मी पोस्टामध्ये पण टाकला होता आणि माझं लागून गेला होता पोस्टामध्ये. त्यानंतर मी पोस्टामध्ये गेलो, ट्रेनिंग पण केलो एक 5-6 दिवसाची, जॉईन पण झालो होतो, म्हणजे दुसरा ऑप्शन काहीतरी ठेवा म्हणून. पण नंतर मग इकडे लिस्ट लागली MBBS लिस्ट लागली आणि माझा मग सेकंड राऊंडला लागून गेला, SMBT मेडिकल कॉलेजला लागून गेला माझा नंबर.